आणि आता पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या। लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत हंगामा। अजित पवारांचा दादाचा वादा आणि जाहिरातीवर शिंदेंच्या मंत्र्यांचा आक्षेप। मुख्यमंत्र्यांचं नाव हटवून दादांनी स्वतःचं नाव कसं दिलं? अजित पवारच कसे श्रेय घेऊ शकतात? मंत्री शंभूराज देसाई, केसरकर, दादा भुसे दादांच्या मंत्र्यावर आक्रमक। शिंदे आणि दादांच्या मंत्र्यांमध्ये फडणवीसांची मध्यस्थी, यापुढे एकटा कोणी श्रेय घेणार नाही। फडणवीसांची सर्व मंत्र्यांना ग्वाही, सूत्रांची माहिती। देवाभाऊ लाडक्या बहिणीला 1500 रुपये महिन्याला मिळणार। बारामतीत फडणवीसांच्या समर्थकांनी बॅनर लावले। बॅनरवर फक्त शिंदे आणि फडणवीसांचाच फोटो, अजितदादांचा फोटो गायब। जाहिरातीवरून महायुतीत खटके उडण्याची शक्यता। उद्योगपती गौतम अदानींनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांची भेट घेतली। 2 तास अदानींची शिंदे फडणवीसांशी चर्चा, भेटीचं कारण अस्पष्ट। विधानसभेत 60 पेक्षा जास्त जागा लढण्याचा मानस। जागा वाटपात आम्हाला 60 पेक्षा अधिक जागा मिळतील, अजित पवारांची इंडियन एक्सप्रेसला मुलाखत। मीनाताई ठाकरेंचा आज स्मृती दिन। उद्धव ठाकरे दादरला स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन करणार। गडचिरोलीच्या आलापल्लीत आज अजित पवारांची जनसन्मान यात्रा। शेतकरी आणि लाडक्या बहिणींशी अजितदादा संवाद साधणार। मोदींनी भ्रष्टाचारासाठी माफी मागितली की आरएसएसच्या माणसाला कंत्राट म्हणून माफी मागितली? राहुल गांधींचा सवाल। तर चुका करता म्हणून तुम्ही माफी मागावी लागते, राहुल गांधींची टीका। पंतप्रधानांनी शिवाजी महाराजांचीच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाची माफी मागावी, राहुल गांधींची मागणी। महाराष्ट्रातल्या खेडेगावातील रस्त्याचं कंत्राट गुजरातला कसं मिळतं? राहुल गांधींचा सरकारला सवाल। तर अदानी आणि अंबानी या 2 लोकांनाच कंत्राट मिळत असल्याचा आरोप। राहुल गांधींनी प्रत्येक वेळेला सावरकरांचा अपमान केला, त्यांना महाराष्ट्रात पाय ठेवण्याचा अधिकार नाही, रामदास कदमांची प्रतिक्रिया। महिलांची मतं विकत घेण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली। 2000ांसाठी तुमचा स्वाभिमान मोदींकडे गहाण ठेवता, मल्लिकार्जुन खरगेंचा सवाल। सीएम पदाचा चेहरा जाहीर करण्याची प्रथा महाराष्ट्रात नाही, नवी प्रथा पाडायची की नाही हे सर्वांनी बसवून ठरवलं पाहिजे, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। ठाकरेंवर दिल्लीच्या गल्लोगल्ली जाण्याची वेळ आली आहे, मला सीएम करा सांगत ठाकरेंना गल्लोगल्ली फिरावं लागतंय। मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका। भाजपला दंगली घडवायच्या आहे, दंगली घडवण्याची जबाबदारी भाजपवाले पोरांवर टाकतात, बाळासाहेब थोरातांचा भाजप नेत्यांवर आरोप। वरळीत मनसेचा ठाकरे गटाला मोठा धक्का, अमित मटकर आणि हरीश जावडेकरांचा मनसेमध्ये प्रवेश। अजितदादांनी माझं नाव घेतलं असलं तरी मी काँग्रेस सोबतच राहणार, आमदार हिरामण खोसकर यांचं वक्तव्य। विधान परिषदेसाठी कालपासून रुपाली चाकणकरांचं नाव चर्चेत, तर एकाच महिलेला किती पदं देणार? राष्ट्रवादीच्या रुपाली पाटलांचा थेट सवाल। पदं पक्षाने दिली त्यामुळे यावर पक्ष निर्णय घेईल, रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया। तर आरोप होत असतात, प्रत्येक आरोपाला उत्तर देणं गरजेचं नाही, चाकणकरांचा टोला। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी आरोपी जयदीप आपटे आणि चेतन पाटीलला 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी। शिल्पकार जयदीप आपटेला काल रात्री कल्याणमधून अटक। जयदीप आपटेला काम देणं ही चूक राज्य सरकारचीच, जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा। तर जयदीप आपटेला आपटावंच लागेल, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। जयदीप आपटेनं चूक केली, त्याला अटक झाली हे योग्यच, आपटेवर कठोर कारवाई व्हावी, मंत्री गिरीश महाजनांची मागणी। पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाचा दिलासा कायम, 26 सप्टेंबरपर्यंत अटक न करण्याचे कोर्टाचे निर्देश। 10 दिवसात सविस्तर तपास करण्याच्या कोर्टाच्या पोलिसांना सूचना। मुंबईच्या नायगावमध्ये बीडीडी चाळीत स्लॅब कोसळला, लहान मुलगा जखमी। संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घटना घडली। बदलापूर रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म नंबर 1 वर गोळीबाराची घटना, पैशांच्या देवाणघेवाणीवरून मित्रानेच मित्रांवर गोळीबार केल्याची माहिती। मुंबईच्या लोअर परळ परिसरातील एका इमारतीला आग, कमला मिल परिसरातील टाइम्स टॉवरमध्ये आग, अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल। मुंबईच्या बोरीवलीमधून पोक्सो गुन्ह्यातील फरार आरोपीला पोलिसांकडून अटक, आरोपीवर अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप। कांदिवलीतील रस्त्यावर पाणी साचल्यानं स्थानिक नागरिक त्रस्त, थोड्याशा पावसानेही पाणी साचत असल्यानं नागरिक संतप्त। मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्यास आणखी 2 वर्ष लागणार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती। ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास, कोंडीची समस्या घेऊन जस्टिस फॉर घोडबंदर रोड संस्थेतील कोअर कमिटी शिंदेंच्या निवासस्थानी।
ठाणे शहरात मागील 2 दिवसांपासून वाहतूक कोंडी. पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांची विचारेंनी भेट घेतली. वाहतूक कोंडीची समस्या सोडवा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा. लालबागच्या राजाची पहिली झलक समोर. मुंबईत गणेश भक्तांमध्ये जल्लोषाचं वातावरण. अंबानीकडून लालबागच्या राजाला 20 किलोचा सोन्याचा मुकुट अर्पण. 16 कोटी रुपयांचा मुकुट. पासू आणि नीना रत्नांचा 6 फुटी घेर. मुंबईच्या महाराजांच्या मनमोहक रूपाची पहिली झलक. मुंबईत सर्वत्र मंगलमय वातावरण. गणेशोत्सव येताच 6 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या. डीसीपी संदीप गिल यांची पुण्याचे ग्रामीण अधीक्षक म्हणून नेमणूक, तर पोलीस अधीक्षक पंकज देशमुखांची मुंबईत पोलीस उपायुक्त म्हणून नेमणूक. मुंबईतील 7 रस्त्यामध्ये बाळगोपाळ सार्वजनिक गणेश मंडळाकडून गणपती बाप्पांचं जल्लोषात आगमन. फटाक्यांची आतिषबाजी करत उत्साहाच्या वातावरणात गणरायाचं स्वागत. साताऱ्यातील राजपथ मार्गावर मानाच्या मंडईचा राजा गणपतीची भव्य मिरवणूक. पारंपरिक ढोल ताशाच्या गजरात बाप्पाची मिरवणूक. गणेशोत्सवानिमित्त मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मुरजी पटेलांकडून 80 बसेसची सोय. पटेलांना जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी. अमित साटम यांचं देवाकडे साकडं. आमदार प्रकाश सुर्वेंच्या वतीनं मागाठाण्यातून कोकणासाठी मोफत बस सोडण्यात आली. गणेशोत्सवानिमित्त 2000 जणांना कोकणात जाण्यासाठी हिरवा झेंडा. गणेशोत्सवात भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून अतिरिक्त बस सेवा. 7 ते 16 सप्टेंबर या कालावधीत रात्रीच्या वेळी अतिरिक्त बस चालवण्याचा बेस्टचा निर्णय. गणेशोत्सवादरम्यान दहिसर अंधेरी पश्चिम मेट्रो 2A आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो 7 मार्गिकांवरील फेऱ्यांमध्ये वाढ. दोन्ही मार्गिकांवर 20 फेऱ्या वाढवल्या, तर सेवेच्या कालावधीत 30 मिनिटांची वाढ. रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर चाकरमान्यांची मोठी गर्दी. गणपतीच्या स्वागतासाठी लाखो चाकरमानी कोकणात. गणपतीसाठी कोकण रेल्वे मार्गावर 325हून अधिक फेऱ्या. पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात गर्दी. गणेशोत्सवानिमित्त गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग. गणपतीसाठी भाविक निघाले सातारा कोल्हापूरला. मुंबईतील फुलबाजार महागला. शेवंती, अष्टर, मोगरा, चाफा, जास्वंद या फुलांच्या किमतीही दुपटीने वाढल्या. गणेशोत्सवानिमित्त फुलं खरेदी करण्यासाठी भाविकांची लगबग. पेण तालुक्यात यावर्षी 34 लाख गणेश मूर्तींची निर्मिती. पेणमधून अमेरिका, कॅनडा, थायलंड, इंडोनेशिया, दुबईला 1.25 लाख मूर्ती रवाना. कराडमध्ये गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक. डॉल्बी बंदीचा निर्णय घेण्याचे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांचं आवाहन. गणेशोत्सवानिमित्त रेल्वे तिकिटांचा काळा बाजार. आरक्षित तिकिटांची दुप्पट ते तिप्पट दराने विक्री. कोकणवासियांची दलालांकडून फसवणूक. नाफेडच्या विक्रीमुळे कांदा दरात घसरण. एनसीसीएफने खरेदी केलेल्या कांद्याची 35 रुपये किलो दरानं विक्री, तर नाशिकमध्ये कांद्याचे दर प्रति क्विंटल 250 ते 400 रुपयांनी पडले.